अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट होणारा आणि अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ एकदा जर तुम्ही बनवलात ना, तर मुलं अगदी पिझ्झा आणि बर्गर खायचंच विसरून जातील आणि घरच्या घरी अगदी पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो. तुम्ही हा नाश्त्याला किंवा टिफिनला मुलांच्या देऊ शकता. मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी एका कढईमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे गव्हाचं पीठ घेतलंय, तुम्ही मैदा जर आवडत असेल तर घेऊ शकता. पण पौष्टिक आणि एकदम हेल्दी वेमध्ये बनवायचं आहे, त्यामुळे मी ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. 1 चमचाभर दही घातलंय आणि हलकं-हलकं पाणी घालून आपल्याला ही कणिक चांगली अशी मळून घ्यायची आहे. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर आता हे पहा छान असं कणिक येते मी मळून घेतले. तर एक 5 मिनिटं साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घेऊयात. तर इथे मी 100 ग्रॅम पनीर किसून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक चिरून घालायची आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. काळी मिरी पूड पाव चमचा घालायची आहे. स्वीट कॉर्न जर असतील तर ते उकडून तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर ओरेगानो घालायचा आहे पाव चमचा. चवीपुरतं मीठ यामध्ये घातलेलं आहे. चिली फ्लेक्स पाव चमचा घातलेला आहे. तर हे जे प्रमाण आहे ते तुम्हाला जसं स्पायसी हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जर तुम्हाला पिझ्झा सॉस आवडत असेल किंवा टोमॅटो सॉस आवडत असेल किंवा मेयोनीज जर आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. तर हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता यामध्ये मी चीज घालते. चीज मी इथे किसून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं त्यासाठी लागणारं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे. हे ज्या वेळेला आपण पदार्थ बनवणार त्याच वेळेला बनवून घ्यायचं आहे. कणिक इथे आपली चांगली अशी मुरलेली आहे. आता मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत लिंबा एवढे. हे पहा जास्त पण मोठे करायचे नाहीत. एक मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घ्यायचे आणि याची आता आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे. लक्षात घ्या आपल्याला इथे एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. जाडसर पारी लाटायची नाही. पातळ अशी पारी लाटून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने मीडियम आकारामध्ये इथे मी ही पारी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जे आपण सारण तयार करून घेतलंय ते भरून घ्यायचं आहे. जास्त पण जाडसर पारी बनवली तर नंतर मग भाजल्यावर आतून कच्ची राहते, त्यामुळे एवढी बारीक आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे. यामध्ये आता सारण जेवढं बसतं तेवढं आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर वरतून किसलेलं चीज घालते. तर हे पहा छान असं चीज घालायचं आणि सील करून घ्यायचं आहे. आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा पदार्थ एकदा जर तुम्ही बनवलात ना तर मुले बाहेरचा पिझ्झा बर्गर खायचं विसरून जातील. इतका चविष्ट आणि घरच्या घरी अतिशय पौष्टिक असा हा आपला पदार्थ तयार होतो. तर हे पहा अशा पद्धतीने वरून आपल्याला हा गोळा सील करून घ्यायचा आहे. पूर्णपणे व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी एक लाईक करायलाही विसरू नका. तर हे पहा गोळा व्यवस्थित असा सील करून घ्यायचा आहे आणि सगळे गोळे अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर मी गोळे अशाच पद्धतीने सगळे तयार करून घेतले. तवा इथे गरम करून घेतलेला आहे, हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आहे. गोळ्याला खालच्या भागाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे गोळे यावर आपल्याला ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे गोळे व्यवस्थित चिकटले जातील तव्याला. तवा हलकासा गरम करायचा आणि मग आपल्याला या गोळ्याला खालून पाणी लावून यावर ठेवून द्यायचं आहे. तर एक 2 मिनटं लो गॅसवर खालून पूर्णपणे शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर 2 मिनटानंतर परतून वरच्या साईडने सुद्धा आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला वरचा जो भाग आहे अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. सगळीकडून एकसारखं असं भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा वरून छान भाजून घेतलेलं आहे.
पुन्हा एकदा 2 मिनिटं लो गॅसवर मी खालची बाजू छान अशी भाजून घेतलेली आहे. तर आता वरून छान असे भाजून झालेले आहेत. त्याला मी थोडंसं बटर लावून घेते. तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता. फक्त हे जे पिझ्झा बॉम्ब्स आहेत ते भाजताना आपल्याला लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे आतपर्यंत चांगले शिजले जातील आणि अजिबात कुठेही कच्चे राहणार नाहीत. त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा. आणि ते आपले मस्त असे पिझ्झा बॉम्ब तयार झालेले आहेत. एकदा जर तुम्ही गव्हाच्या पिठाचा हा पदार्थ घरी बनवलात ना, तर बाहेरून मुले पिझ्झा बर्गर खाण्याचे सुद्धा विसरून जातील. इतका चवीला अप्रतिम लागतो. तुम्हाला मी आतून दाखवते, मस्त चीजी आणि एकदम छान असा तयार होतो. हे पहा. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. जाता जाता व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.